तुम्ही जर अभिमानी रत्नागिरीकर किंवा कोकणवासीय असाल तर ही कथा नक्की ऐका। रत्नागिरी विमानतळाला आता नाव कुठलं द्यायचं ह्याच्यावर चर्चा चालू आहेत। तर त्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो। साधारण 100 ते 120 वर्षांपूर्वीची आहे। एक लहान मुलगा खालचाळीतनं 6वी-7वीत असताना घरच्यांशी भांडून पळून गेला। तो पळून गेल्यानंतर मुंबईत गेला आणि काही वर्षांनी रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर म्हणून तो कामाला लागला। त्याच्यानंतर ते स्वतः जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये सगळीकडे फिरले आणि सर्वात पहिले जे लढाऊ वैमानिक होते त्याच्यात त्यांचं नाव गणलं जाऊ लागलं। आणि त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी पहिले जर्मनीवर बॉम्ब टाकणारे लढाऊ वैमानिक म्हणून ओळखले जाऊ लागले। आता त्याची कीर्ती एवढी मोठी होती की स्वतः तेव्हाचा जो इंग्लंडचा राजा होता ह्यांनी त्यांना एक रत्नजडित तलवार दिली। ती घेऊन ते स्वतः रत्नागिरीत आले आणि एक ब्रिटिशांचा ताफा त्यांना घरपर्यंत सोडायला आला होता। हो, ही कथा कोकणातली, रत्नागिरीतली, खालचाळीमधली आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे डी लॅकमन पॅट। आता हे नाव असं का आहे, ते नक्की होते कोण, ह्याचा एक विस्तृत व्हिडिओ मी काही महिन्यांपूर्वी इतिहास मॅटर्स चॅनलवर टाकला आहे, तो नक्की बघा। असा लढाऊ वैमानिक हा जगभर कीर्ती पसरवतो आणि रत्नागिरीचं, कोकणाचं नाव मोठं करतो हे रत्नागिरीकरांनाच माहीत नाही आहे। त्यांचं नाव जर आपण रत्नागिरी विमानतळाला दिलं तर त्यांना एक आदरांजलीच ठरेल। तुम्हाला जर असं वाटत असेल की हे नाव अनेक लोकांना माहीत असायला हवं आणि विमानतळाला हे नाव द्यावं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।